ते आणि आता मी जे डोळ्यांनी बघते यात खूप तफावत आहे. पण हे नक्की कशामुळे त्यांना काहीच समजत नसतं. म्हणूनच त्या म्हणतात की आता मला मानेला हे सगळं सांगावंच लागेल. हे सगळं काय चाललेलं आहे. एकाच घरामध्ये दोन वेगवेगळ्या जोड्या, तेही अफेअर असलेली जोडी फुटली आणि मग आता त्या मानिनीकडे येतात आणि मानिनीला म्हणतात की मानिनी, अगं तुझा पार्थ किती मोठा झाला. अगं मी तर त्याला जीवा समजली, पण हे काय गं, जीवाची बायको दुसरी आहे का? मग आता काव्य आणि पार्थचं लग्न झालंय का? त्यात एक एक चौकशी करू लागतात. तेव्हा मानिनी म्हणते की काय गं तू पण, खरंच ना माझी मैत्रीण आहे पण अशी चौकशा करतेस ना. मला तर असं वाटतं की तू सासू आहे आणि मी सून. किती प्रश्न विचारशील. त्यावर ते म्हणतात की मानिनी, मी खूप सिरियसली तुला काहीतरी विचारते. आज मला सांग की पार्थचं लग्न काव्याबरोबर झालंय का? त्यावेळेला मानिनी म्हणतात, हो, माझ्या मोठ्या मुलाचं लग्न काव्याबरोबर झालेलं आहे आणि छोट्या मुलाचं लग्न नंदिनीबरोबर झालंय. तेव्हा आता खूप मोठा धक्का बसतो त्या बाईला. ती म्हणते की हिला काहीच माहिती नाहीये मानिनीला. तेव्हा आता मला विश्वासात घेऊन हिला सगळं सांगावंच लागेल. आणि मग आता इकडे ही काव्या खूप टेन्शनमध्ये असते. तिच्या रूममध्ये ती विचार करत असते की माझ्यावरती संकट येणार आहे, मी काय करू. तोंड तर बंद ठेवले पण तरीसुद्धा भीती वाटते. कारण नंदिनी ताईसोबत संकट आलं होतं तेव्हा जीवा भाजला गेला होता, त्याला झटका बसला होता. आणि मला गुरुजी असं म्हणून गेले की तुझ्या आयुष्यात वादळ येणार आहेत, संकट येणार आहेत. मग मलाही असं शांत बसावं लागतंय आणि काय करू समजतच नाहीये. पुढची येणारी वेळ कशी असेल. एकतर मानिनी काकूंना मी खोटं बोलली, पार्थला पण मी खोटं बोलली, कारण त्या दोघांना तरी सांगायचं काय हेच मला समजलं नाही. माझा भूतकाळ कसं सांगू मी ह्या दोघांना. पण गुरुजी मला म्हणाले की तू जे काही लपवले ते बाहेर काढ, बाहेर सगळ्यांना सांग. कसं सांगू मी माझं अफेअर जीवाबरोबर होतं ते. आणि आज तर तिची जीवाबरोबर भेट झाली तेव्हाचा क्षण तिला आठवतो की कशा प्रकारे जीवाने तिला एकदम दूर लोटलं. तो डायरेक्ट तिला म्हणाला की तुझ्यापेक्षा तुझी ताई खूप बरी आहे, खूप चांगली आहे ती, स्वभावाने पण मनाने पण खूप चांगली आहे, खूप नितळ भावना आहे तिच्या मनात. तू तिच्याकडून जरा शिकशील का. तुला तर फक्त भांडता येतं, रिॲक्ट होता येतं, पण तुझ्या त्या मोठ्या बहिणीकडून शिकली नाहीस का तू की संयम कसा राखायचा. अगं तिने तर माझं काही महिन्याभरात मन जिंकले आणि आपले इतके दिवसाचं नातं एका क्षणात तुटले आणि आता मला त्याच्यात काहीच रससुद्धा वाटत नाही. आता काव्याला रडू येत असतं की ज्याला मी आपलं मानलं होतं, एक आयुष्यासाठी साथीदार मानलं होतं, तो आज माझ्याबद्दल इतकं काही बोलेल याची अपेक्षाच काव्याने केलेली नसते. त्यामुळे तिला ह्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो की काय झालंय माझ्या आयुष्यात. ज्याच्यावर मी इतकं डोळे झाकून मनापासून प्रेम केलं होतं, आज तो माझ्या स्वभावाचे दिंडोडे उडवतोय आणि ताईचं कौतुक करतोय. खरंच तिला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणते की कुठेतरी चांगलंच झालेलं आहे. पार्थ म्हणतात ना की युनिव्हर्स पाठवतात आपल्याला काय योग्य आहे आणि काय अयोग्य. युनिव्हर्स जे काही ठरवतात तेच आपल्यासाठी बेस्ट असतं. आणि मला असं वाटतं की युनिव्हर्सनेच असं मनाशी ठरवलेलं असेल की माझी जोडी पार्थ बरोबर व्हावी. कारण जीवाचं आणि माझं सूत जुळलंच नसतं. एका क्षणात आम्ही नातं तोडलेलं आहे आणि आता मला जीवाबद्दल कदर, भावना, प्रेम, आदर काहीच राहिलेलं नाही आहे. कारण मी स्वतःहून नातं तोडलं आहे ना, त्यामुळेच मला काही पश्चाताप होत नाही. असं सुद्धा आता काव्या म्हणू लागते. पण आता ह्या बाईचं डोकं फिरलेलं आहे मानिनीच्या मैत्रिणीचं. ती म्हणते की आता काहीही झालं तरी मी मानिनीला सत्य सांगणारच. तेव्हा आता मानिनी, अगं हे काय चाललेलं आहे तुमच्या घरात. मानिनी काकू म्हणतात की का काय झालं, तू अचानक किती स्ट्रेसमध्ये का आहे. तेव्हा आता सांगू लागतात की हे बघ मानिनी, मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. तुझ्या घरामध्ये जे चालू आहे ना ते खूप भयानक आहे. तेव्हा मानिनी काकू म्हणतात की कशा संदर्भात बोलतेस तू, जरा स्पष्ट बोल ना गं. तेव्हा आता त्या म्हणतात की हे बघ मानिनी, तुझं तुझं भलेही ह्या दोनही सुनांवर विश्वास असेलही, पण तुला हे माहीत आहे का, अगं जीवा आणि काव्याचं लग्नाआधी अफेअर होतं आणि ते अजूनही चालू आहे. तेव्हा मानिनी काकू म्हणतात की हे काय बोलतेस तू, अगं माझी सून अशी नाहीच आहे ती काव्या. आणि माझ्या मुलांचं म्हणशील तर ते आमच्यापासून एकही गोष्ट लपवत नाही. तेव्हा असं प्रेम प्रकरण वगैरे कोणी करणार नाही. तरीसुद्धा मानिनीची मैत्रीण म्हणते की नाही मानिनी, तुझा कुठेतरी गैरसमज होतोय. तुझ्या जीवाचं काव्याबरोबरच अफेअर होतं आणि मला हे खूप वर्षांआधी कळालं होतं. कारण मी त्यांना एकत्र कॉफी पिताना पाहिलं होतं. एका मंदिरात बाहेर ते कोपऱ्यात उभे राहून बोलत होते. एवढंच काहीतरी येताना जाताना रिक्षात एकत्र प्रवास, एकत्र फिरणं हे सुद्धा त्यांच्या आयुष्यात होतं मानिनी. मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि इतकंच काय तर आज मी जेव्हा तुझ्या घरी यायला निघाले ना, तेव्हा हे दोघंजण त्यांच्याच गाडीवरती असं बाजूला बसून गप्पा मारत होते. मग तर आता मानिनीच्या डोक्यात सनकच येते. मानिनी म्हणते तू खरं बोलतेस हे. तेव्हा आता त्यांना काय बोलावं हे समजतच नसतं क्षणभर. ते सुद्धा विचारात पडतात की कसं शक्य आहे. म्हणजे काव्याच्या मनात जीवा आहे आणि जीवाचं लग्न नंदिनी बरोबर. अरे देवा. मग आता मानिनीला लक्षात येतं की म्हणूनच ह्या जोड्यांना रुळायला इतका वेळ लागला आणि ह्या जोड्या दाखवतात एक आणि करतात एक.
म्हणूनच तिकडे फार्म हाऊस सोडून हे पार्टी न करताच घरी आले होते. आता प्रत्येक गोष्ट माननीला आठवू लागते आणि ते त्यांच्या मैत्रिणीला म्हणतात की हे बघ, तू जे बोलतेस त्याच्यावर मी पूर्ण विश्वास तर नाही, पण माझा अर्धा विश्वास तर बसलाय. तू जे काही बोलते त्याला अर्थ आहे. कारण खूप वेळा मी असं बघितलंय की जीव आणि काव्य एकमेकांच्या समोर येतच नाही. आत्ता मला समजलं की याचं कारण काय आहे ते. तेव्हा आता माननी म्हणते की मी गप्पा बसणार नाही. यात तर माझीच फसवणूक होत आहे. माझ्यापासून माझ्या मुलाने आणि सुनेने दोघांनी ही गोष्ट लपवून ठेवली आणि आता याचे परिणाम आम्हाला भोगायला लागत आहे. नाही, आता तर मला यांना जाब विचारायलाच पाहिजे. तेव्हा आता माननीची मैत्रीण म्हणते की हे बघ माननी, मी तुझ्याकडे गणपतीसाठी आली होती आणि मला काही तुमच्या घरात भांडणं वगैरे लावायची नाही आहेत. तेव्हा तू असं काही करू नकोस की जेणेकरून जीवा आणि काव्य दुखावले जातील. त्या म्हणतात की नाही, पण जे सत्य आहे ते बोलायला काय हरकत आहे. आणि ते जर अजूनही चालू आहे तू म्हणतेस तर त्याप्रमाणे माझ्या पार्थला याच्यापासून म्हणजे धोका आहे. माझ्या पार्थबरोबर काव्याचं लग्न झाले आणि अजूनही ती त्या प्रेमामध्ये गुरफटला गेली तिच्या पहिल्या प्रकरणामध्ये, आणि मला हे चालणार नाही. म्हणूनच मी आजच्याच हा प्रश्न क्लिअर करणार आहे. मला फक्त उत्तर जाणून घ्यायचं की काव्याचं नक्की नातं कोणाबरोबर निभावायचं आहे. म्हणूनच आता त्या काव्याच्या रूममध्ये येतात आणि काव्य ही नेमकी आता मंगळसूत्र काढत असते. त्यावेळेला माननी पटकन तिला बोलतात की अगं, मंगळसूत्राच्या ह्या वाट्या तू इतक्या लवकर काढू शकतेस का? पण तुला माहिती आहे का, लग्न अगोदर असलेल्या अफेअरच्या ह्या प्रेमाच्या गोष्टी कायमच्या सोडून द्याव्या लागतात. तेव्हाच ह्या मंगळसूत्राला अर्थ असतो, नाहीतर हे मंगळसूत्र व्यर्थ आहे. त्यावर आता काव्य म्हणते की तुम्ही असं का म्हणालात? तर माननी म्हणते की काय ग काव्य, तू मला तर असं वाटलं होतं की खरंच खूप डॅशिंग आहे, खूप हुशार आहेस. तू तर IASची स्टुडंट आहे ना, मग तुला हे सगळं करायला कसं काय जमलं ग? तेव्हा काव्य म्हणते की आई असं काय बोलते तुम्ही, मी काय केलं? तेव्हा माननी म्हणते की मला सांग, तुझं लग्न आधी अफेअर होतं? आता काव्य खूप घाबरते, पण माननी ते स्पष्ट म्हणत नाही की जीवाबरोबर होतं असं, तर फक्त एक अंदाज काढतं. ते म्हणतात की बोल ना काव्य, तुझं लग्न आधी अफेअर होतं का गं? मग तू माझ्या मुलाला का फसवलंस? तुझं जर अफेअर होतं तू त्याच्याबरोबर लग्न का नाही केलंस? असा प्रश्न विचारल्यावर काव्य गप्पच बसते आणि म्हणते की काकू प्लीज तुम्ही माझ्याशी ह्या विषयावर नका बोलू. तेव्हा तर माननी म्हणते की का नका बोलू? माझा अधिकार आहे, मी तुला विचारणार, कारण मी तुझी सासू आहे. मला सगळं सत्य सांगावंच लागेल काव्य, तुला तुझं काय चाललेलं आहे, कोणाबरोबर होतं तुझं अफेअर हे तरी सांग. पण मग आता काव्य नावच घेत नाहीये जीवाचं. खूप घाबरली ती. तिला आता असं वाटायला लागले की आता कुठे माझं पार्थ बरोबर जमायला लागले आणि पार्थला आणि घरच्यांना ही गोष्ट समजली तर आमचं नातं तुटेल की काय. ती खूपच घाबरते. तर माननी म्हणतात की बोल ना, तुझं ज्या मुलाशी अफेअर होतं कुठे तो मुलगा, कुठे राहतो तो, काय करतो? तू त्याच्याबरोबर लग्न करायचं सोडून मग का माझ्या मुलाच्या आयुष्यात आली? का माझ्या मुलाचं आयुष्य खराब केलंस? मला तर आत्ताच असं समजले की तुझ्या एक्स बॉयफ्रेंडला तू आज सकाळी भेटून आली. का असं करतेस काव्य? तेव्हा आता काव्या ही रडायलाच लागते. मग माननी म्हणतात की मला समजले काव्या, तू माझ्या मुलाची फसवणूक करतेस ना. तुझं अफेअर जीवाबरोबर होतं ना. जीवा तुझ्या आयुष्यात आला नाही कारण तुझी ताई लग्नाच्या मंडपातून पळून गेली आणि मग उभं राहावं लागलं ते तुला, बरोबर ना? असं झालं तुझं लग्न की तुला असं नाईलाजाने बळजबरीने लग्नामध्ये उभं राहावं लागलं पार्थसमोर. ह्या गोष्टीला मी म्हणजे सॅटिस्फाईड आहे, पण पुढे काय? ज्या मुलाबरोबर तुझा अफेअर होतो तो मुलगा कायम तुझ्या आयुष्यात नसला तरी कायम तुझ्या समोर असणार आहे. हे तुला चालणार आहे? असं आता त्या काही प्रश्न विचारतात आणि काव्याला पूर्णपणे एकदम असं बंदिस्त करून टाकतात की तिच्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तरच नसतं. तेव्हा आता प्रेक्षकांनो काव्य पुढे काय निर्णय घेणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी, डेली लेटेस्ट रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांनो आज आपण इथे थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात, पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.